जागतिक किडनी दिनानिमित्त अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये जनजागृती कार्यक्रम, स्पेशल किडनी केअर पॅकेजचेही उद्घाटन. पालती नाशिक येथून जागतिक किडनी दिनानिमित्त अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे किडनीच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात किडनीचे आजार, त्यांची लक्षणे, प्रतिबंध आणि वेळेवर उपचार याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विपुल गट्टाणी, नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर इरावती वाघमारे, यूरोलॉजिस्ट डॉक्टर श्याम तलरेजा तसेच CVTS तज्ज्ञ डॉक्टर प्रणव माळी उपस्थित होते. तज्ज्ञ डॉक्टरांनी किडनीचे आजार वाढण्यामागील कारणे, त्यांचे निदान आणि उपचार पद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉक्टर विपुल गट्टाणी यांनी सांगितले की मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अनियमित आहार आणि कमी पाणी पिण्याच्या सवयींमुळे किडनीच्या आजारांचा धोका वाढतो. किडनीचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात स्पष्ट लक्षणे न दिसल्यामुळे अनेकदा उशिरा लक्षात येतात. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी, रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉक्टर इरावती वाघमारे यांनी किडनीच्या आरोग्यासाठी योग्य जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि अनावश्यक औषधांचा वापर टाळणे या गोष्टी किडनीचे आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहेत. डॉक्टर श्याम तलरेजा यांनी किडनीशी संबंधित शस्त्रक्रिया आणि यूरोलॉजिकल आजारांबाबत माहिती देत सांगितले की किडनी स्टोन, मूत्रमार्गातील अडथळे किंवा इतर समस्या वेळेवर ओळखून योग्य उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते. या प्रसंगी रुग्णांच्या किडनीच्या आरोग्याची नियमित तपासणी सुलभ व्हावी यासाठी स्पेशल किडनी केअर पॅकेजचेही उद्घाटन करण्यात आले. या विशेष पॅकेजमध्ये CBC, सीरम क्रिएटिनाइन, सीरम युरिक ऍसिड, युरिन, रुटीन या महत्त्वाच्या तपासण्या तसेच नेफ्रोलॉजिस्टचा सल्ला अवघ्या ₹499 मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यामुळे नागरिकांना किडनीच्या आरोग्याची वेळेवर तपासणी करणे अधिक सोपे होणार आहे. यावेळी बोलताना अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख श्री अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की किडनीचे आजार अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढत जातात. त्यामुळे वेळेवर तपासणी आणि जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे. जागतिक किडनी दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाद्वारे नागरिकांमध्ये किडनीच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे. तसेच स्पेशल किडनी केअर पॅकेजच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक तपासण्या सुलभ आणि किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जागतिक किडनी दिनानिमित्त नागरिकांनी आपल्या किडनीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन नियमित तपासणी, निरोगी जीवनशैली आणि तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले. अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे किडनीशी संबंधित आजारांचे निदान, डायलिसिस सुविधा, शस्त्रक्रिया तसेच तज्ज्ञ उपचार आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध आहेत. माझ्या समवेत डॉक्टर इरावती मॅडम नेफ्रोलॉजिस्ट, डॉक्टर श्याम तलरेजा यूरोलॉजिस्ट आणि डॉक्टर माळी CVTS सर्जन अशोका मेडिकल हॉस्पिटल. आज येथे जागतिक किडनी दिवस साजरा करण्यात आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. या ठिकाणी विशेष करून मेडिकवर हॉस्पिटल, अशोका मेडिकल हॉस्पिटलने मागच्या काही वर्षांमध्ये केलेले किडनी प्रत्यारोपण यांचे रुग्ण आणि त्यांचे स्वकीय यांना बोलून त्यांचा यथोचित सत्कार असा केलेला आहे. त्यामध्ये जे किडनी डोनर आहे त्यांचा सत्कार झालेला आहे आणि त्याबद्दल आजच्या दिवसामध्ये किडनीविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी एक प्रयत्न हा केलेला आहे. हा किडनी दिवस निमित्त आम्ही जे ऑलरेडी जे रुग्ण या मार्गामधनं गेलेले आहेत त्यांना आवाहन केलेलं आहे की समाजामध्ये असलेली गैरसमज दूर करावी, त्याचबरोबर या आजाराबद्दल असलेल्या गैरसमजुती दूर व्हाव्यात, या आजाराबद्दल असलेली माहिती इतर रुग्णांना मिळावी, त्याचबद्दल याविषयी असलेली उपचार पद्धती म्हणजे किडनी प्रत्यारोपण, डायलिसिस यासंबंधी असलेली माहिती रुग्णांना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अशोका मेडिकवर या ठिकाणी असलेले उपचार पद्धती, एका छताखाली असलेले जे विशिष्ट प्रयोजन आहे त्यांची माहिती या रुग्णांना देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी मेडिकवर हॉस्पिटलने घेतलेले प्रयत्न हे उचित आहेत आणि त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. 70 किडनी प्रत्यारोपण आणि 3 यकृत म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पाडण्यात आले आहेत आणि यापुढेही कॅडेवर किडनी प्रोग्राम
खूप चांगल्या पद्धतीने ते राबवण्यात येत आहेत. तर त्या संबंधीची माहिती पण याद्वारे देण्यात आलेली आहे. सर समावेश हो, यामध्ये शासकीय योजनांचा म्हणजे मुख्यमंत्री निधीतनं किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांना मदत मिळाली आहे. आत्तापर्यंत ज्या रुग्णांनी इथे याचा लाभ घेतलेला आहे जास्तीत जास्त 2 लाखापर्यंतची रक्कम ही मुख्यमंत्री निधीतून उपलब्ध झालेली आहे. तर त्या प्रकारे शासकीय योजनांचा लाभ रुग्णांना देण्यात येत आहे. अशोका मेडिकल येथील हृदयरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. मी हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार यांचे शस्त्रक्रिया करतो. पर्टिक्युलरली आजच्या दिवशी म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट रिलेटेडमध्ये मी किडनीच्या नसा जे पेशंटमधील नसांना जोडणे आणि तिचा रक्तपुरवठा चालू करणे याचं काम मी बघतो. माझं या दिवशी आव्हान एवढंच आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांटसाठी आपल्याला सांगितलं जातं तर जितका महत्त्वाचा नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे किडनी रोग तज्ज्ञ असतो तितकंच ऑपरेशन करणारी टीम म्हणजे युरोलॉजिस्ट आणि नसा जोडणारा सर्जन हाही महत्त्वाचा असतो आणि त्यांची उपस्थिती देखील तितकीच महत्त्वाची असते. कारण पहिले जे 3 दिवस किंवा जोखमीचा पिरियड असतो, ICUतला पिरियड असतो, त्यामध्ये जे काही कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात त्यासाठी 24 तास आमची सर्जनची अवेलेबिलिटी आणि सर्जिकल टीमची म्हणजे भूलतज्ञ आणि इतर जे काही लोक असतील त्यांची अवेलेबिलिटी फार महत्त्वाची असते. आणि अशा ठिकाणी जर आपण किडनी ट्रान्सप्लांट केलं तर ते पेशंटच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्त चांगलं राहतं आणि लॉंग टर्म रिझल्ट्स डेफिनेटली त्याचे चांगले मिळू शकतात. मी रामदास कवटे आणि मी भगूरला राहते. माझं आत्ताच 1 महिन्यापूर्वी माझं ट्रान्सप्लांट झालं आहे. माझ्या आईने मला किडनी दिली आहे आणि मी एकदम व्यवस्थित आहे, एकदम फिट आहे. तुम्ही बघू शकता मला. आणि सगळ्यात जास्त सहकार्य आहे ना मला श्याम सर आणि गटाने सरांनी केलेलं आहे. त्यांच्यामुळेच आज मी 2 शब्द बोलू शकते आणि छान आहे आता सध्या व्यवस्थित. माझं नाव संदीप चौधरी. मी गेल्या 8 वर्षापासून डायलिसिसवर होतो, पण आत्ता माझं 12 मे 2025 रोजी कॅड्यावर किडनी ट्रान्सप्लांट झालं. आता डायलिसिसमध्ये मला प्रत्येक 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी हॉस्पिटलला डायलिसिससाठी जावं लागायचं आणि आज मला बरोबर 10 महिने झाले. मी ट्रान्सप्लांटनंतर फक्त आत्ता हॉस्पिटलला आलो. फक्त फॉलोअपला जे असेल ते मी सरांकडे जात असतो आणि त्या संदर्भात मला कॅड्यावर किडनी मिळाली. तर अशोका हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद. आणि एकदम म्हणजे डायलिसिसपेक्षा जसं आपलं नॉर्मल व्यक्तीचं लाईफ आहे तसंच माझं किडनी ट्रान्सप्लांटनंतर लाईफ झालेलं आहे. त्यामुळे सगळ्या टीमचं अशोका हॉस्पिटलच्या टीमचं मी मनापासून धन्यवाद करतो.